हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही चाललेलो आहे किल्ले पन्हाळगडला. तर बघू शकता दुपारचे 3 वाजलेत आणि वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे. ही आपली पंचगंगा नदी. तर ह्याच रोडनं आपल्याला सरळ जायचं आहे पन्हाळगडला. तर बघू शकताय तुम्ही उन्हाचे पण दिवस आहे, पावसाचं पण वातावरण, दोन्ही मिक्स आहे आज. तर हिरवीगार अशी ही झाडी आणि रोडच्या साईडला बघू शकताय हे प्लास्टिकचे टप विकायला होते. त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत मधून ठिकठिकाणी असं ज्यूसचे सेंटर लावलेले होते. त्याच्यानंतर इथं बघा हे कारखाने आहेत. इथं दगडापासून वेगवेगळे असे म्हणजे तुळशी कट्टे असू दे, मूर्त्या असू देत, बघू शकताय तुम्ही एकदम मस्त आणि कसले भारी रेखीव एकदम काम आहे. हनुमानची मूर्ती बघा कसली भारी आहे. आणि ह्या गावात पूर्ण म्हणजे हे सगळे कारखाने आहेत दगडापासून असं मूर्त्या वगैरे बनवायचं. त्याच्यानंतर आता हा पन्हाळ्याचा घाट चालू झालेला आहे. तर बघू शकता सगळं इकडं आजूबाजूला डोंगर आहे मस्त. आणि आता इथं थोडंसं डोंगर फोडायचं काम चालू झालेलं आहे. तर इथं समोर बघा कसलं भारी झाड आहे, एकदम असं कलरची फुले लागलेत. आणि मध्येच बघा ही आपली महाराष्ट्र डेपोची बस इथं बंद पडलेली आहे. तर एकदम असं वळणालाच बंद पडल्या, त्यामुळं थोडंसं इथं ट्रॅफिक होत होतं. इथं बघू शकता म्हणजे ते टर्न आहे, टर्नलाच मधोमध बंद पडला. त्यानंतर आम्ही इथून साईड काढून गेलो पुढं. तर हा चालू झाला पन्हाळा रोड. हिरवीगार डोंगर झाडी आली की समजायचं आपण पन्हाळ्यावर पोचलो. तर बघू शकता इथं किल्ले पन्हाळागड. आम्ही पन्हाळ्यावर एक्झॅक्ट पोचलेलो आहे. एंट्रीलाच असं किल्ले पन्हाळागड असं एकदम मस्त वातावरण आहे. त्याच्यानंतर पहिला आम्ही 3 वाजलेले म्हणजे 3 सव्वा 3 वाजलेले. पहिला भूक लागलेली म्हणून पहिला म्हटलं काय तर खाऊन घेऊया. तर पहिला आम्ही इथं आलो. सगळे इथं जेवणाचे स्टॉल होते, बघू शकता दुकाने होती. एकदम फेमस झुणका भाकरी, भरलं वांगं आणि भाकरी, म्हणजे भरपूर ठिकाणी हे स्टॉल होते. पण ह्या मावशी चुलीवर करत होत्या. तर आम्ही चुलीवरचं हे भरलं वांगं आणि भाकरी आणि पिठलं आणि भाकरी, त्यासोबत दही, खरडा, कांदा आणि लोणचं. एकदम जबरदस्त चव तर असली मस्त होती. त्याच्यानंतर पुढं आम्ही हे सायकलिंग केली, म्हणजे इलेक्ट्रिक सायकल आहे, म्हणजे जसं आपण गाडी चालवतो तसंच आहे. एक्साइटमेंट मस्त वाटलं. त्यानंतर हे घोडे ज्यांना राईड करायचे आहे घोड्यांची. त्याच्यानंतर ही लंडनची बस, भरपूर जण बसमधनं मजा घेत होते. त्यानंतर ठिकठिकाणी असं चुलीवर भाकरी करत होते. आणि ही झाडांवरती माकडं एवढी होती की नाही बघू नका. आणि ही आपले सगळे कोकणी रानमेवे, आंबा, करवंद त्याच्यानंतर पहिला आम्ही 3 दरवाजाकडे गेलो. सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे गर्दी भरपूर होती. बघू शकता तुम्ही इथं 3 दरवाजाची माहिती दिलेली आहे. पहिला 3 दरवाजा त्याची पूर्ण सगळी माहिती आहे. आतमध्ये एंट्री केली तर असे दरवाजे होते भरपूर ठिकाणी. आणि इतकं मस्त वातावरण, इतकं भारी हा किल्ला आहे. आणि याचं बांधकाम बघू शकता, म्हणजे त्या काळी कसं असेल आपण विचार पण करू शकत नाही. म्हणजे कसं वातावरण असेल, कसं लोक राहत असतील, कसं राहणीमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला आपलं कसं असेल जीवन त्यांचं, हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही. त्याच्यानंतर ही विहीर होती इथं. त्यानंतर पाणी पण होतं, एकदम स्वच्छ पाणी होतं ह्याच्यामध्ये. तर बघू शकताय तुम्ही एवढी प्राचीन काळाची विहीर पण आहे तशीच आहे. त्याच्यानंतर आम्ही एकदम 3 दरवाजावरती एकदम टोकावर गेलो किल्ल्याच्या. तर इथनं एवढं जबरदस्त म्हणजे असं पूर्ण बघू शकताय तुम्ही जंगल किंवा आजूबाजूची गाव थोडे थोडे अशी कशी पसरलेले आहेत. आणि गार वारं तर असलं जबरदस्त सुटलेलं, एकदम मस्त गार वारं सुटलेलं. आणि सनसेटचा वेळ होता आणि वातावरण एकदम छान होतं. बघू शकताय तुम्ही डोंगरावरून एकदम वातावरण कसलं भारी वाटत होतं सनसेटच्या वेळेला. त्याच्यानंतर आम्ही मग 3 दरवाजा फिरून आम्ही बाहेर आलो. इथं सगळे स्टॉल होते पाणीपुरी, भेलपुरीचे, तर आम्ही पाणीपुरी खाल्लो. त्याच्यानंतर आम्ही गेलो धान्याच्या कोठारला. तर बघू शकता इतकं मोठं धान्याचं कोठार होतं. आणि मी पहिल्यांदाच पन्हाळ्याला आलतो त्यामुळे एक्साइटमेंट होती कसं असेल काय असेल. तर हे आहे तांदळाचं कोठार, बघू शकता तुम्ही. चला आता आपण आत जाऊया. दिसायला तर बाहेरून एकदम मोठं जबरदस्त वाटत होतं, आतमध्ये पण तेवढंच प्रशस्त. बघू शकताय हे तांदळाचं कोठार आहे. म्हणजे त्यावेळेला तांदळाचं पीक जास्त होतं
त्यामुळे तांदळाचे कोठार थोडं जास्त मोठं होतं. बघू शकताय तुम्ही, एकदम जबरदस्त. म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला धान्याचा साठा इतका असेल. तर इथून वरून जे होल आहेत त्याच्यावरतून असं धान्य वरून टाकत होतं आणि एंट्रीला आपण ज्यावेळेला आलो त्यावेळेला जे होल होतं हुंबऱ्याला, त्यामधून प्रेशरनं धान्य असं बाहेर पडायचं असं तिथे सांगत होते गाईड. त्याच्यानंतर हे नाचणीचं आणि त्याच्यानंतर बाजरीचं हे असे 2 वेगवेगळे धान्याचे कोठार होते. म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी धान्याचा साठा किती असू शकेल. ज्यावेळेला सिद्धेश्वरनं पूर्ण पन्हाळ्याला वेढा घातला होता त्यावेळेला हे धान्य खूप दिवस पुरले होते असं म्हणतात. त्यानंतर आम्ही थोडा पन्हाळा फिरला पूर्ण. त्याच्यानंतर वातावरण एकदम जबरदस्त झालेलं, सनसेटचं वातावरण झालेलं आणि गार वारं पण सुटलेलं. तर एकदम जबरदस्त छान असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही बुरुजाच्या इकडं आलो. तर बघू शकताय हा इतका मोठा बुरुज आहे. हा एवढा मोठा बुरुज आहे. ह्या बुरुजावरून आपले सैनिक आपल्या पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवून होते, जेणेकरून शत्रू आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत असेल तर तो आपल्याला लांबूनच दिसेल. त्यासाठी हा इतका मोठा बुरुज होता. तर एकदम वातावरण छान झालं. पन्हाळा आम्ही मस्त फिरलो. येता येता हे सलगरचा चहा पिला आणि ही पन्हाळ्याची ट्रिप पूर्ण केली. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा पटापट असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी.